काँग्रेस नेते हुसेन दलवाई आपल्यासोबत आहेत। हुसेनजी, आपली एखादी आठवण गोपीनाथ मुंडेंविषयीची? अतिशय दुःखदायक घटना आहे। माझे चांगले मित्र होते, ते सगळ्यांना बरोबर घ्यायचे। भाजपमध्ये असून सुद्धा मुस्लिम समाज ज्या पद्धतीने त्यांना मानत होता, याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये विशेषतः बीडमध्ये मतदानही करत होता। त्याचं कारण असं की त्यांनी कधी कुठल्याही समाजाबद्दल द्वेष भावना ठेवली नाही। इथे मुख्यमंत्री असताना त्यांनी ज्या पद्धतीनं बकरी ईदचा प्रश्न सोडवला आणि कुणालाही कायदा हातात घेऊ दिला नाही, मला फार आश्चर्य वाटलं। मी त्यांच्याकडे तक्रार घेऊन गेलो। माझ्या समोरच त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं की अशा रीतीनं कुणी करत असेल तर त्यांना 8% ईदेनंतर बाहेर काढा। खमक्या नेता, डिसिजन घेण्याची कुवत, आणि मुख्य म्हणजे इतक्या गरिबीतून आलेला मागासवर्गीय समाजातला महाराष्ट्राचं राजकारण इतकं सहजरित्या करायचे। खरंच फार आम्हाला फार आदर असायचा त्यांचा। जरूर ते भाजपमध्ये होते, परंतु कुठे ना कुठेतरी आपल्या कुटुंबातल्या त्या आहेत असंच वाटायचं। कधी मी भेटलो तर मित्रा कसा आहेस असं म्हणायचे। एकदा विधान परिषदेवर एका चर्चेमध्ये मी भाग घेतला होता। त्यांनी वर गॅलरीतून ते सगळं पाहिलं होतं। दुसऱ्या दिवशी मला मिठी मारली, म्हणाले आमच्या विरोधात बोललास, पण काय बोलला? हे जे त्यांचं जे होतं अप्रिशिएट करण्याचं, सर्व समाजाला घेऊन जायचं। त्यांनी महाराष्ट्रातली युती घडवण्यामध्ये महाजनांच्या बरोबर ते होते, आणि त्याचबरोबर इथे महायुती त्यांनी केली। याचं कारण असं की सगळ्या समाजातले कोण कोण लोक आहेत, काय आहेत त्याची जाण त्यांना अतिशय चांगली असायची। महाराष्ट्रातल्या जातीवादी राजकारणाला छेद देण्याचं काम त्यांनी केलं। कधी हिंदू मुसलमान असा तणाव निर्माण होऊ दिला नाही। 92च्या दंगलीच्या वेळेला झालं ते फार झालं असं त्यांना वाटायचं, दुःख झालं त्यांना। हे सगळं आता मला काय बोलू, मी ते सकाळी पाहिलं, मला इतकं वाईट वाटलं की एक अतिशय चांगला नेता महाराष्ट्र गमावून बसला। हुसेनजी, खरं तर प्रमोद महाजन, त्यानंतर विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे, मराठवाड्यानेच नाही तर महाराष्ट्राने असे 3 लोकनेते गेल्या काळात गमावलेले आहेत। मोठं नुकसान महाराष्ट्राचं यामुळे झालंय। प्रश्नच, फार मोठं नुकसान झालं, प्रश्नच नाही। आणि विशेषतः मी तर असं म्हणेन, सर्वसामान्य आणि खालच्या जातीतले, खालच्या वर्गातली जी लोक आहेत, मी तुम्हाला सांगू, मुस्लिम समाजातल्या ओबीसींनाही त्यांनी बरोबर घेतलं। पाशाला ज्या पद्धतीने त्यांनी विधान परिषदेवर आणलं, फार मोठं त्याला हृदय लागतं। प्रचंड मोठं हृदय असलेला, सहृदय असलेला माणूस, आणि उदारमतवादी, कधीही भलतं चुकीचं राजकारण केलं नाही। सगळ्या समाजाला बरोबर घेण्याचं कसब त्यांच्यामध्ये होते। असा नेता गेला आहे, फार दुःखद घटना आहे ही। अतिशय महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालं असंच मी मानतो। धन्यवाद हुसेन। आता त्यांना हे मिळालं होतं, ग्रामीण विकास मंत्रालय मिळालं होतं। त्याच्या अनुषंगाने मी त्यांना लगेच अभिनंदन केलं आणि म्हणालो माझे काही गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या आहेत। ते म्हणाले या ना तुम्ही, कधी तुम्ही माझे मित्र आहात, आपण करूया। हे जी त्यांची वृत्ती होती ना काम करण्याची, डिसिजन मेकिंग इतके झपाट्याने ते करायचे। राजकारण आणि ऍडमिनिस्ट्रेशन दोन्ही गोष्टी सांभाळणं हे इतकं सोपं नाही, ते त्यांना जमलं होतं। धन्यवाद हुसेनजी, आमच्याशी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी शेअर केल्याबद्दल। आपल्यासोबत वनमंत्री पतंगराव कदम आहेत। कदमजी, एक मोठा लोकनेता आज महाराष्ट्रानं गमावलेला आहे। निश्चित धक्कादायक घटना आहे ही। तुमची एखादी आठवण गोपीनाथ मुंडेंबाबतची? माझ्या तर त्यांचे माझे अतिशय मैत्रीचे संबंध होते। विधानसभेत त्यांना जेव्हा निरोप दिला तेव्हा त्यांनी भाषण केलं। या विधानसभेत एकमेव मंत्री आहेत की त्यांच्या विरोधात मी एकदाही कधी भाषण विधानसभेत केलं नाही किंवा टीका केली नाही, ते म्हणजे डॉक्टर पतंगराव कदम। त्यानंतर सांगलीला ते प्रचाराला आले बीजेपीचे। संभाजी पवार त्यांना सारखं सांगत होते की इथला नेता पतंगराव कदम आहे, त्यांच्यावर टीका करा। त्यांनी लाऊडस्पीकरवर सांगितलं ते माझे मित्र आहेत, तुम्ही मला काही सांगू नका, मी त्यांच्यावर काही बोलणार नाही। अशी वैयक्तिक त्यांची आमची खूप मैत्री होती। एक जबरदस्त मास लीडर आणि प्रभावी वक्ता। विधानसभेत त्यांची भाषणं आम्ही ऐकलेली आहेत, बाहेर ऐकलेले आहेत, आणि सहृदय असा नेता। ते ज्यावेळेला फोन केला ते म्हणाले, अहो तुम्ही असं फोनवर काय बोलताय, तुमचं दिल्लीत एक घर आहे, बंगला आहे, असं तुम्ही लक्षात ठेवा, तुम्ही असं दुरून फोन करू नका। अशा प्रकारचा सहृदयी मोठा नेता, सर्वांची जाण असणारा,
त्यांच्या पक्षाचं कुटुंबियाचं नुकसान झालं, पण महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान त्यांच्या अचानक जाण्याने झालेलं आहे. त्यांच्या कुटुंबियाच्या दुःखात मी माझे कुटुंबीय सहभागी आहोत आणि त्यांच्या आत्म्यात चिरशांती मिळावी अशी परमेश्वराला प्रार्थना. भगवान गडावर सुद्धा गेल्या वेळा त्यांनी मला मुख्य पाहुणा म्हणून नेलेलं होतं. त्यावेळचं माझं भाषण खूप लोकांच्या, मी होतो, भुजबळ होतो, मुंडे साहेब होते, त्या भगवानगडची होती आणि त्यावेळेला त्यांनी मला मुख्य पाहुणा म्हणून भगवानगडावर नेलेलं होतं. असा एक सहृदयी सामान्य गोरगरिबांचा नेता आज अचानक निघून गेल्यामुळं महाराष्ट्राचं गोरगरीब समाजाचं मोठं नुकसान झालं. धन्यवाद कदमजी, आमच्याशी बोललात आणि गोपीनाथ मुंडेंविषयीच्या आठवणी आम्हाला सांगितल्या त्याबद्दल. आपण प्रज्ञा मुंडे यांची दृश्य पाहतोय. आपले पती गेल्याचा धक्का त्यांना सहन झालेला नाहीये. ज्या दिवशी गोपीनाथ मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्या दिवशी प्रज्ञा मुंडे यांची प्रतिक्रिया सुद्धा आपण ऐकली होती. त्यावेळेला त्यांना त्यांचे भाऊ दिवंगत प्रमोद महाजन यांची आठवण झाली होती. त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की प्रमोद महाजन हे आपल्यापेक्षा जास्त गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करायचे, त्यांच्यावर जास्त जीव लावायचे, अशी आठवणही त्यावेळेला त्यांनी सांगितली होती. ज्या ठिकाणी हा अपघात झालाय गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला, त्या ठिकाणची ही दृश्य आपण पाहतोय. अरविंदो मार्गावर त्यांच्या गाडीला सकाळी अपघात झाला. अपघात झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीचे ड्रायव्हर आणि त्यांचे पर्सनल असिस्टंट यांनी दोघांनी मिळून त्यांना एम्स रुग्णालयात दाखल केलं. मात्र 7:50 त्यांना मृत घोषित करण्यात आलं. ही जी गाडी आपण पाहतोय इंडिगो गाडी, या गाडीनंच गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला ठोकलं होतं, मागच्या बाजूनी गाडीला ठोकलं होतं आणि त्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं सुद्धा मेडिकल बुलेटिनमध्ये सांगण्यात आलं. आणि त्यानंतर 7:50 त्यांना मृत घोषित करण्यात आलं. महाराष्ट्रानं एक लोकनेता आज गमावलेला आहे. कुठलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा गोपीनाथ मुंडे हे राजकारणात आले आणि त्यानंतर मजल दरमजल करत, संघर्ष करत ते मंत्रिपदापर्यंत पोहोचले होते. मात्र कदाचित ही गाडी आपण पाहतोय, गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीला ज्या गाडीनं ठोकलं होतं तीच ही गाडी आहे. पोलीस स्टेशनमध्ये ही गाडी नेण्यात आलेली आहे. या इंडिगो गाडीनंच गोपीनाथ मुंडे यांच्या गाडीचा अपघात झाला. मागच्या बाजूनं या गाडीनं ठोकलं होतं आणि त्यानंतर तातडीनं गोपीनाथ मुंडे यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दिल्लीतल्या अरविंदो मार्गावर त्यांच्या गाडीचा अपघात झाला. पोस्टमॉर्टम नंतरच नेमकी कारणं त्यांच्या मृत्यूची कळू शकणार आहेत. मात्र अपघातानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.